सजनाचं ट्रेलर बघून सजना पैसा वसूल फिल्म आहे, थिएटरला बघितली पाहिजे अशी भावना मनात तयार झाली होती. म्हणून नांदेडला ईस्ट स्क्वेअरला सजना बघायला गेलो होतो. पण तिथे अजून पुरेसे प्रेक्षक आले नाहीत. थोडा वेळ थांबा, 7-8 जण झाले की शो लावतो असं सांगण्यात आलं. शेवटी 7 जण जमलो. शो कॅन्सल झाला नाही. सजनाविषयी काय बोलू कळत नाही, कारण मनात मिक्स भावना आहेत. कारण ट्रेलर खूप आवडलं होतं. कलरफुल ट्रेलर, सुहास मुंडे यांनी लिहिलेली कमाल गाणी, ओंकार स्वरूपने कमाल कंपोज केलीत गाणी, जातीभेद, सामाजिक विषमतेवर बोलणारा, खूप साऱ्या अपेक्षा घेऊन सजना बघायला गेलो. पण त्या साऱ्या अपेक्षा सजना पूर्ण करतो का बघूया. सजनाची सुरुवात खूप चांगली आहे. वातावरण निर्मिती खूप चांगली जमून आली आहे. कॉलेजचं वातावरण, मैदानात वेगवेगळ्या खेळाच्या स्पर्धा सुरू आहेत. हिरो हिरोईन दिसतात. हिरो हिरोईनची एंट्री सुद्धा खूप चांगली जमून आली आहे. इथे हिरो हिरोईनला पटवण्याच्या भानगडीत पडत नाही. त्याला हिरोईन आधीच पटलेली आहे. पहिला अर्धा तास खूप चांगला आहे. पण जसजसा सिनेमा पुढे सरकतो तशी गोची होऊ लागते. कारण सिनेमात प्रोग्रेशन नाहीये. कथेच्या अनुषंगाने कथा पुढे सरकत नाही. सरकली तरी खूप हळूहळू पुढे सरकते. 1-2 सीन झाले की हिरो हिरोईन तळ्याकाठी भेटत राहतात आणि मग त्यांच्या स्वप्नाळू गप्पा होत राहतात. इरिटेट व्हावं इतके त्यांच्या भेटी होत राहतात. पूर्ण फिल्म मधील अर्धा वेळ फक्त त्यांच्या भेटी आहेत असं वाटलं मला. एका वेळेनंतर असं होतं की भेट बस करा, आता कथा पुढे सरकवा. ऍक्टिंगच्या बाबतीत सजना झालेल्या आकाश सर्वगोडची पर्सनॅलिटी चांगली आहे. ऍक्टिंग ठीकठाक आहे त्याची. वंदना झालेली तृप्ती मोरे जास्त कॉन्फिडंट वाटली. बाकी दिन्या झालेल्या संभाजी पवार कलाकाराबद्दल न बोललेलं बरं. काही ठिकाणी दिन्या नावाचं पात्र काय बोलतं हेच कळत नाही. दिन्या दोघांच्या प्रेमातला अडथळा असतो. त्याला वंदना आवडत असते. मग हा विलन कसा असायला हवा होता. हिरो तेव्हाच मोठा होईल जेव्हा विलन त्याला वरचढ असेल. विलनचं पात्र लिहिण्यात कमी पडले की कास्ट करण्यात काहीच कळत नाही. सुरुवातीला एक गाणं आहे. गाणं कमाल आहे. तृप्ती मोरेने त्या गाण्यात डान्स देखील चांगला केलाय. त्या गाण्यात संभाजी पवार देखील आहे. संभाजी पवारला गाण्याबरोबर लिपसिंग करता येत नाहीये, म्हणून त्याला हाईड करायचा प्रयत्न केला हे त्या गाण्यात स्पष्ट दिसून येतंय. सिनेमात समाज व्यवस्था विलनच्या भूमिकेत आहेच की, पण मूर्त रूपात, पात्राच्या रूपात दिसायला दिन्या नावाचं पात्र आहे. मग ते पात्र व्यवस्थित नको का लिहायला. दिन्या नावाचं पात्र जे की विलन आहे सिनेमात. दिन्या 2-3 वेळा वंदीकडे त्याचं प्रेम व्यक्त करतो. वंदी त्याला नकार कळवते आणि मग त्यानंतर बॅकग्राऊंड म्युझिक वाजतं. बॅकग्राऊंड म्युझिक सीन्सला अप करतं. पात्रांच्या मनातील भावना पोहोचवण्यासाठी वापरलं जातं. जर दिन्या खलनायक आहे, विलन आहे, तर त्याची वल्नरेबल हळवी बाजू मांडणारं बॅकग्राऊंड म्युझिक का वाजत राहत. डिरेक्टरला खरंच त्याची हळवी बाजू प्रेक्षकांना दाखवायची होती का. कथानकात पुढे मित्रांकडून दिन्याला कळतं की वंदीचं सजनावर प्रेम आहे. मग तो थेट सजनाला भिडण्यापेक्षा वस्तीवर जाऊन मारहाण करतो. ही गोष्ट कथानकात कसली भर घालत नाही किंवा कथा पुढे घेऊन जात नाही. दिन्या शेवटाला जे काही करतो ते काही केल्या पटत नाही. आता शेवट घडवून आणायचा आहे या उद्देशाने तसं घडवून आणलंय असं वाटत राहतं. मी सजनाबद्दल सगळं निगेटिव्ह सांगतोय का, तर असं नाही. सिनेमा अजिबात चांगला नाही का, तसंही नाही. सिनेमा ठीक आहे, बेस्ट होऊ शकला. ते सगळं पोटेन्शियल या सिनेमात होतं. हा सिनेमा जातीभेद, सामाजिक विषमता, आंतरजातीय विवाह, जी आपल्या समाजात ह्या समस्या आहेत त्यावर थेट भाष्य करतो. ते अजिबात सोपं काम नाही. हा सिनेमा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार जोरकसपणे मांडतो. शिका, संघटित व्हा आणि मग संघर्ष करा. शिकून काबिल व्हा, तेव्हाच तुम्ही खरा संघर्ष करू शकाल. आणि हाच विचार सिनेमा नेमकेपणानं जोरकसपणे मांडतो. काही ठिकाणी बघतोय, वाचतोय, हा सिनेमा सैराट सारखा आहे किंवा फॅन्ड्री सारखा आहे. खरं तर अशी तुलना करण्याचं काही कारण नाही. तरीही विचारांच्या बाबतीत हा सिनेमा सैराट, फॅन्ड्रीपेक्षा 2 पावलं पुढेच आहे. पण हा सिनेमा म्हणून ग्रेट नाही. सैराट, फॅन्ड्री हे सिनेमे जातीभेद, सामाजिक विषमता यावर भाष्य करत असले तरी ते जातीभेदावरचे किंवा सामाजिक विषमतेवरचे जे विचार आहेत ते या सिनेमात अशा प्रकारे गुंफलेले आहेत की ते विचार कथेत कुठेही बाधा आणत नाहीत किंवा कथेला ओव्हर पॉवर करत नाहीत. आणि ही सगळी कमाल आहे कथा पटकथा लेखनाची. मूवी बघायला उशीर झाल्याने इतर रिव्ह्यू बघण्यात आले, वाचण्यात आले, तेव्हा कमेंट देखील वाचण्यात आल्या. तेव्हा जातीभेद आहे कुठे, जातीभेदावरचे सिनेमा काय येत आहेत, काय गरज आहे अशा सिनेमांची, अशा कमेंट्स वाचण्यात आल्या. नवरदेवाला घोड्यावर चढू दिलं जात नाही, मंदिरात प्रवेश दिला जात नाही, पुण्या मागासवंचित माणसाने बुलेट घेतली म्हणून तो मारला जातो. पाहायचे ठरवल्यास अशा भरपूर घटना सापडतील. या घटना म्हणजे हिमनगाचं टोक आहेत फक्त. जातीभेद, सामाजिक विषमता दाखवणारे खूप चांगले सीन्स आहेत सिनेमात. डोंबारी लोकांचा खेळ सुरू आहे आणि मागे चंद्रयान यशस्वी झाल्याचा देखावा आहे. यातून डिरेक्टरला काय दाखवायचं आहे माहित आहे तुम्हाला. देवाला ठेवलेलं नैवेद्य सजनाच्या वस्तीतील लहान मुले घेऊन जातात तेव्हा त्यांचा अपमान होतो. सजनाला वाईट वाटतं. तेव्हा तृप्ती वंदना सजनाची माफी माग. हा सीन चांगला झालाय. असे चांगले सीन्स आहेत सिनेमात. हे काही जणांना पटेल, आवडेल किंवा काही जणांना अजिबात आवडणार नाही, पटणार नाही, पण त्याने काय फरक पडतो. सिनेमाचे डिरेक्टर शशिकांत धोत्रे म्हणतात की ही माझी गोष्ट आहे. या प्रकारचं आयुष्य माझ्या वाटेला आलेलं आहे आणि बहुतेकांच्या वाटेला असं आयुष्य आलेलं आहे. जातीभेद, सामाजिक विषमता त्यांनी अनुभवली आहे. मग त्यांची गोष्ट त्यांना सांगायचा अधिकार नाही का. अशा कथा सांगू नका म्हणणारे तुम्ही आम्ही कोण. सिनेमा म्हणून सजना बेस्ट नसला तरी एक विचार म्हणून चांगला आहे. तरुणाईला प्रेम कथेतून चांगला मार्ग नक्कीच दाखवतो. ग्रामीण पार्श्वभूमी, अस्सल ग्रामीण बोली, सुंदर व्हिज्युअल्स, उत्तम
रंगसंगती म्हणजे कलर पॅलेट, अर्थपूर्ण बोल असलेले श्रवणीय गाणी आणि एक चांगला सामाजिक संदेश ही कारणे सजना पाहायला जाण्यासाठी पुरेशी आहेत असं वाटतं. शशिकांत धोत्रे यांनी आश्वासक सुरुवात केली आहे. ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार आहेत. त्यांना सभोवतालाचं चांगलं भान आहे. याहून चांगले सिनेमे ते घेऊन येणार यावर शंका घेण्याचं काही कारण नाही. थिएटरला जाऊन सजना नक्की बघा. कसा वाटलं ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रिव्ह्यू लाईक करा. अशाच अमेझिंग रिव्ह्यू साठी पैसा वसूल रिव्ह्यू या YouTube चॅनल नक्की फॉलो करा. थँक्यू.